हॅलो, नमस्कार. तर कसे आहात सर्व? आशा करते की मस्त असाल, आनंदात राहा, आरोग्यदायी राहा. आणि आज आपण लगेच वळूयात आपल्या नेक्स्ट टॉपिककडे. तर टॉपिक असा आहे की माझ्यासारख्या ज्या नवीन मदर्स आहेत, नवीन आया झालेल्या आहेत ज्या नुकत्याच, आणि त्यांना एक प्रश्न नेहमी सतावतो, तो म्हणजे माझं बाळ इतकं बारीक आहे आणि समोरच्यांचं बाळ इतकं गुटगुटीत कसं, आणि मी असं काय खाऊ घालू की माझं बाळ छान असं गुटगुटीत सुदृढ दिसेल असं. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगेल की हा जो गैरसमज तुम्ही डोक्यात भरून घेतला आहे ना, की माझं बाळ गुटगुटीत नाही आहे आणि समोरच्याचं बाळ जे आहे ते खूप गुटगुटीत आहे, मग ते हेल्दीच असणार आहे आणि माझं बाळ अशक्त आहे. तर हा गैरसमज खरंच खूप चुकीचा आहे आणि माझ्या बाबतीतही तेच झालं होतं. माझं बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत खूप छान होतं, मस्त. मी त्याचा फोटो इथे डिस्प्ले करेल. आणि 1 वर्षानंतर ते बारीक व्हायला लागलं. मुख्य कारण काय, तर चला जाणून घेऊया. ह्या प्रश्नाचं कारण असं आहे की जेव्हा बाळ एक लहानपणापासून म्हणजे 3 महिन्यापासून ते त्याचा वर्षभरापर्यंतचा जो प्रवास असतो ना, त्या दरम्यान बाळाचं जे वजन आहे ते मंथली, महिन्याच्या सायकलमध्ये, म्हणजे प्रत्येक महिन्याला जवळजवळ 400 ते 800 ग्रॅमने सुद्धा वाढत असतं. कारण तेव्हा बाळ काय करतं मैत्रिणींनो, आईच्या अंगावरचं दूध पितं, किंवा 6 महिन्यानंतर आपण त्याला वरच्या गोष्टी खायला देतो ज्या पातळ लिक्विड फॉर्म मध्ये असतात. तांदळाची पेज असू दे, डाळीच्या पाण्याची पेज असू दे, अशा पेज खायला देतो. बाळ खातं, झोपतं आणि तिथल्या तिथेच खेळत असतं, रांगत असतं जास्तीत जास्त. त्यामुळे त्या बाळाचं वजन ना जास्त पटीने वाढत असतं. पण 1 वर्षानंतर मूल शक्यतो चालायला लागतं. चालायला लागल्यानंतर त्याच्या ऍक्टिव्हिटीज भरपूर वाढतात आणि त्यानंतर त्याच्या वजनाचा जो ग्राफ आहे तो खाली खाली येतो. कारण त्यावेळेस कोणत्याही लहान मुलाचं घ्या, 1 वर्षानंतर जे वजन असतं ना ते कमी कमी होत जातं. तर त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला जर खरंच, मी काही कोणती गायनेकोलॉजिस्ट किंवा डॉक्टर नाही आहे, मीही तुमच्यासारखी एक अनुभवी आई आहे. आता माझं पिल्लू हे 2.5 वर्षापेक्षा मोठं आहे आणि ह्या 2.5 वर्षामध्ये जो काही अनुभव घेतला आहे तो फक्त तुमच्यापर्यंत शॉर्ट मध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर प्रयत्न असा होता की मलाही वाटत होतं, अरे माझं बाळ ना खूपच बारीक होत चाललं आहे. घरातले सासू सासरे म्हणा, नातेवाईक म्हणा, ते इतरांच्या मुलाशी कम्पेअर करत होते. अशा वेळेस खूप राग येतो, हो ना, मलाही येत होता. आणि मग त्यावेळेस मी डायरेक्ट डॉक्टरकडे गेली आणि बालरोग तज्ञ जे चाइल्ड स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, खूप मोठे आमच्याकडे, 1 सोडून 2 डॉक्टर आहेत आजूबाजूला. तर मग त्यांच्याकडे गेले. दोन्ही डॉक्टरांनी मला एकच सांगितलं की त्याच्या वयानुसार त्याचं वजन अगदी परफेक्ट आहे, बिलकुल आतमध्ये नाही आहे रेशोच्या, आणि रेशोच्या एवढंच म्हणजे बाहेर आहे, पण ते ठीक आहे, तुला सुदृढ हवंय ना बाळ. मग बाळ गुटगुटीतच असेल तर ते सुदृढ असतं असं नाही आहे. त्याच्या वयानुसार त्याचं हाडांचं वजन कॅल्क्युलेट केलं जातं, तर ते माझ्या बाळाचं एकदम व्यवस्थित होतं. मग त्या वयानुसार जर तुमच्या बाळांचं वजनही योग्य असेल, डॉक्टर जर सांगत असतील तर ते योग्य आहे, आणि ते जर योग्य असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. काय असतं ना, प्रत्येकाचं बाळ गुटगुटीत असेल, डॉक्टर म्हणतात जर बाळ असं गुटगुटीत असेल, एकदम असं हेल्दी असेल, म्हणजे हेल्दी मीन्स कसं, एकदम गुटगुटीत असेल, त्याचे गाल बाहेर आलेले, तर ते ना जास्त हेल्दी आहे, सुदृढ आहे, सशक्त आहे असं मानलं जातं. पण ते चुकीचं आहे. हडकुळी बाळं असतात की कठीण, खूप त्या बाळांपेक्षा खूप जास्त चंचल असतात. मी माझ्या बाळावरून तुम्हाला सांगते. आणि तुम्ही आजूबाजूलाही बघा, जी बाळं जास्त गुटगुटीत आहेत ना, त्यांची प्रोसेस जी असते ती खूप स्लो असते. जास्त चंचलपणा, ऍक्टिव्हनेस त्यांच्यात अजिबातही नसतो. आणि ते त्याच्या कम्पॅरिझनला जे आपलं बाळ घ्या थोडंसं, ते खूप जास्त चंचल, खूप जास्त ऍक्टिव्ह, इतकं ऍक्टिव्ह की तुम्हाला दम आणून सोडेल, ते इतकं जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असतं. त्यामुळे हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. दुसरा पॉइंट मी हा सांगेल त्याच्यामध्ये, बाळ तुमचं दिवसभराचं त्याचं जे काही खाण्याचं रुटीन आहे, सकाळचं नाश्त्याचं, दुपारचं म्हणजे सकाळी 7 वाजता उठल्यावरती समजा आपण त्याला काही पेज वगैरे देतो, 12 वाजता त्याला परत खायला देतो किंवा 9-10च्या दरम्यान देतो, पुन्हा दुपारी देतो, पुन्हा संध्याकाळचा टाइम, आणि मग रात्री जेवणाचा टाइम, आणि मग बाळ झोपतं. ओके, तर ह्या ज्या 4-5 वेळा असतात ना जेवणात, बाळ जर पोट भरून जेवत असेल, प्रॉपर ढेकर देतंय मस्त, तर ते बाळ सुदृढ आहे. नॉट नेसेसरी की त्याने अंगानेच सुदृढ व्हावं, अंगानेच असं धष्टपुष्ट व्हावं, त्यावेळेस तुम्हाला समाधान वाटेल. कारण की जेनेटिक्स काही गोष्टी असतात
एखाद्याच्या आईचा किंवा वडिलांचा बांधा हा असा सुदृढ असतो, डबल बांधा आपण म्हणतो की दुहेरी हाडाचा आहे माणूस, तसंच तर एखाद्याच्या आईचा किंवा वडिलांचा बांधा तसा असतो आणि त्या गोष्टीमुळे ते त्यांचं बाळ त्यांच्यावरतीच जाणार. तुम्ही जर अंगाने बारीक असाल, तुम्ही नवरा बायकोमध्ये समजा बाळाची आई बारीक होती लहानपणी किंवा त्यानंतर बारीक असेल, तर बाळही तसंच होणार आहे तुमच्यासारखं. याचा अर्थ असा नाही की ते बारीक आहे म्हणून ते अशक्त आहे, ते सुदृढ नाही आहे, हेल्दी नाही आहे. एकदम हेल्दी असतं बाळ. बाळ हेल्दी असण्याचं एकच कारण त्याचं खाणं पिणं प्रॉपर आहे आणि त्याच्या वयानुसार त्याचं वजन जर योग्य असेल तर तुमचं बाळ सुद्धा हेल्दी आहे. त्यामुळे प्लीज टेन्शन घेऊ नका. त्यामुळे जाड आणि बारीक या तब्येतीवरून तुमच्या बाळाला सशक्त किंवा अशक्त असं कोणतंही लेबल, असा कोणताही टॅग प्लीज कृपा करून देऊ नका. कारण की योग्य वयानुसार मुलं त्यांच्या जेनेटिक्सनुसारच ती वाढत असतात. आणि त्यातूनही जर तुम्हाला खरंच डॉक्टर तुमचे सांगत असतील ना की हो याचं वजन कमी आहे, तर त्यावेळेस डॉक्टर तुम्हाला ते टॉनिक देतात किंवा तुम्ही सगळ्यात पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही बाळाला काय खायला घालता. जर बाळ हे 1 ते 6 महिन्यापर्यंत असेल तर त्या 6 महिन्याच्या बाळाला फक्त त्या आईचं दूधच आपण देतो. ओके. 6 महिन्याच्या नंतर आपलं जे बाळ असतं ते 6 महिन्याच्या नंतर काय खातं, तर पातळ आपण वरचा आहार द्यायला सुरुवात करतो. सुरुवात कुठून करतो? लिक्विड पदार्थांपासून करतो. तर त्यावेळेस आपण तांदळाची पेस्ट देतो, नाचणीची पेस्ट देऊ शकतो, डाळीचं पाणी, टोमॅटोचं सूप, तर अशा गोष्टी आपण देत असतो. त्यामुळे त्या 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत बाळाचं वजन थोडं जास्त वाढायला सुरुवात होते. तर बाळाचा आहार कसा असावा, कसा असू नये आणि योग्य वेळेत त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आहारामध्ये समाविष्ट करून दिल्या पाहिजेत, यावर एक मी डिटेल व्हिडिओ तयार करणार आहे. आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल की तयार करावा तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की त्याविषयी मी तुम्हाला नक्की माहिती देईल. कारण मी माझ्या बाळाला काय काय गोष्टी बनवून खाऊ घातल्या आहेत आणि सगळ्या घरगुती, अजिबातही बाहेरची गोष्ट विकत घेतली आणि मग ती त्याला करून दिली असं नाही आहे. शॉर्टकट स्वीट खूप छान छान रेसिपी आणि सेरलॅक्स जे आपण म्हणतो घरी बनवलेले ते आहेत. त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ नक्की बनवेल. तर आता मेन मुद्दा असा आहे की जे आपलं तर मेन मुद्दा असा आहे की जे आपण बाळाच्या तब्येतीच्या मागे सतत लागलेला असतो ना, त्यामुळे आपल्याला पण खूप नैराश्य येतं आणि त्या बाळावर आपण सतत चिडचिड काढत असतो. तर बाळ तुमचं आहार घेत नसेल तर सतत त्याच्या मागे पळू नका तुम्ही. त्याला थोडासा वेळ द्या. कारण पहिल्या आहारानंतर दुसरा आहार घेण्यासाठी मधला पिरियड हा कमीत कमी 2 ते 3 तासाचा असावा. 2 तासानंतर पहिला आहार जो आहे, जो आपण त्याला दिला आहे, तो जिरून जातो. तो खेळून खेळून ते बाळ जिरवतं आणि त्यानंतर मग त्याला भूक लागते, मग तो आपोआप खातो. आपण काय करतो की हो आता मी 9 वाजता याला खायला दिला आहे ना, आता 12 वाजता किंवा 11 वाजता याने खाल्लंच पाहिजे, मी आता हा पदार्थ बनवले. नाही खातो. बाळाचा तो जो पहिला पदार्थ आहे तो व्यवस्थित जिरलाच जात नाही. मग कसं तुमचं बाळ खाईल? आणि त्यानंतर आपण डॉक्टरांना कंप्लेंट करतो, घरच्यांना कंप्लेंट्स करतो की नाही बाळ खातच नाही, मी खूप छान बनवते पण बाळ खातच नाही. बाळाला थोडासा आहारामध्ये, प्रत्येक आहारामध्ये दिवसभराच्या 3 तासाचा मिनिमम गॅप तुम्ही त्यामध्ये द्या. त्या 3 तासानंतर ते बाळ भूक लागल्यावरती नक्की खाऊ द्या. आणि बाळाला खाऊ घातले, ते बाळ झोपले, खेळत नाहीये किंवा पळत नाहीये, तर त्याचा तो आहार लवकर जिरणार नाही आहे. जेवढं बाळ खेळेल, मस्त ऍक्टिव्हनेस दाखवेल, त्यानंतर त्याला भूक लागणार आहे. त्यामुळे त्याला फोर्स फिडिंग करू नका. प्रत्येक वेळेस जबरदस्तीचं जेवण घालू नका. त्याला भूक लागू द्या, त्यानंतर ते बाळ नक्की खाणार. दुसरा पॉइंट मी हाही सांगेल की बाळाला त्याच्या हाताने खायला चान्स द्या. जेव्हा बाळ 1 वर्षाचं होईल त्यानंतर 1.5, मी म्हणते की ठीक आहे सुरुवातीला तुम्ही बोलसाल की खूप राडा करतोय, तो खातच नाहीये, त्याच्या पोटात जात नाही आहे. मान्य आहे, मीही त्याच्यातूनच गेली आहे आणि मीही त्याला खाऊ नाही दिलं हाताने, कारण मला डबल कामं वाढत होती. मग त्यानंतर मी काय केलं, 1-1.5 वर्षापर्यंत त्याला माझ्या हाताने भरवत गेली. पण थोडंसं त्यामध्ये पण ना एक चपातीचा चतकोर तुकडा त्याच्या हातामध्ये द्या, भाकरीचा तुकडा द्या, एखाद्या ऍपलची फोड द्या. त्याच्या ज्या हिरड्या असतात त्याच्याने तो चावण्याची प्रॅक्टिस करेल. कारण सुरुवातीला बाळ हे फक्त गोष्टी गिळण्याच्या प्रयत्नामध्ये असतं, चावण्याची त्याला प्रॅक्टिस नसते. ज्यावेळेस त्याला दात यायला सुरुवात होते आणि हिरड्या मजबूत होतात, सळसळतात, त्यावेळेस असे पदार्थ द्या ज्याने त्याला चावण्याची प्रोसेस समजेल काय असेल ते. तर मेन पॉइंट मी हे सांगेल की ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा मोटिव्हच एक होता की दुसऱ्यांच्या बाळांच्या तब्येतीवरून आपल्या बाळाची तब्येत तुम्ही कम्पेअर करू नका, जज करू नका.
दुसऱ्यांच्या मुलांच्या तब्येतीवरून आपल्या मुलाची तब्येत कम्पेअर करू नका, टेन्शन घेऊ नका आणि त्याला जबरदस्तीचं फोर्स फिडिंग करू नका, जबरदस्तीचं जेवण त्याला भरवू नका. त्याला त्याच्या मनाने आणि आवडीने खाऊ द्या. आपल्या ह्या जबरदस्तीच्या त्याच्या फोर्स फिडिंगमुळे काय होतं, मुलाला खाणं म्हणजे एक शिक्षा वाटून जाते आणि ते मूल आहे ना, जेव्हा जेव्हा ते पदार्थ जेव्हा जेवण समोर येतं ना, ते पण चिडचिड करायला लागतं, रडायला लागतं, खात नाही. तुम्ही त्याच्या समोर बसून खातचा, त्याला ना फोर्सच करू नका. त्याच्या समोर ताट घेऊन बसायचं आणि खायचं. ते मूल आपलं बघून कॉपी करणार. बघा, आपण एखादी गोष्ट झाडू मारतो, कपडे वाळत घालतो, 9 महिन्याच्या नंतर, वर्षभराच्या नंतर मूल काय करतं, आपल्या समोर जी व्यक्ती जे काही काम करते ना, ते कॉपी करत जातं. मग तसंच करायचं. जेवणाच्या वेळेला काय करायचं, ताट तुम्हीही वाढून घ्या आणि त्याच्यासमोर जेवत राहा. तोही त्याच्यात खाण्याचा प्रयत्न करेल आणि त्यावेळेस ना ते जेवण करणे ते त्याला आहे ना एक शिक्षा वाटणार नाही, तो आनंद कुठेतरी वाटेल. त्यामुळे फोर्स फिडिंग करू नका. आणि दूध, बहुतेक वेळा आया काय करतात की ना, दूध पाजत राहतात. दुधाने मुलांची ना भूक मरून जाते. आजकाल दुधामध्ये इतके स्कॅम निघाले आहेत की शक्यतो जर जे कोणी मुंबई पुणे या ठिकाणी राहत असेल, गोठ्यातलं दूध इथे अजिबात येत नाही. किती सांगितलं जातं ना, तबेल्यातून आले तरी ते तबेल्यातलं नसतं. त्यामुळे डॉक्टर सांगतायत ते ऐका. फोर्स फिडिंग त्यांना करू नका, दूध जास्त प्रमाणात देऊ नका. दुधामुळे मुलांची भूक मरते आणि जेवणासाठी ते कंटाळा करतात. मैद्याचे पदार्थ टाळा, जेणेकरून त्यांच्या ज्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये बदल घडणार नाही, कारण ते पदार्थ जड असतात मुलांना, त्यामुळे भूक लागत नाही. शक्यतो महिन्यातून एकदा दोनदा ठीक आहे, पण जास्त वेळा नको. तर हे होतं मुलांच्या खाण्याबाबतीत. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना ह्या व्हिडिओची खरंच गरज आहे, ह्या इन्स्पिरेशनसाठी हा व्हिडिओ कोणाला जर हेल्पफुल ठरत असेल तर त्याला तो व्हिडिओ शेअर नक्की करा. बाकी कमेंटमध्ये मला सांगा की नेक्स्ट व्हिडिओ कोणता बनवूयात. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.